तर मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपला मोबाईल ओपन करा आणि त्यामध्ये प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर इथे सर्च बार मध्ये आपण ई पीक पाहणी यावर क्लिक केल्याच्या नंतर टाईप करा आणि सर्च करा. आपल्याला एक नंबरला ई पीक पाहणी DCS हे ॲप दिसेल. हे आपण इन्स्टॉल करा. माझ्या मोबाईल मध्ये आधीच इन्स्टॉल असल्यामुळे मी ओपन करतो. इन्स्टॉल केले तर मित्रांनो, ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल समोर. यामध्ये आपण नेक्स्ट करा आणि इथे महसूल विभाग निवडा. जो आपला महसूल विभाग असेल तो आपण घ्या आणि या हिरवा बाण आहे यावर क्लिक करा. नंतर मित्रांनो, आपण शेतकरी लॉग इन, आपल्याला समोर दोन लॉग इन पद्धती दिसतील. एक शेतकरी लॉग इन आणि दुसरं इतर. तर आपण इतर यावर क्लिक करा. इतर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबरला सहाय्यक म्हणून लॉग इन करा हे ऑप्शन दिसेल. आपण यावर क्लिक करा. नंतर आपण सहाय्यक नवीन नोंदणी करा यावर क्लिक करा. सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा या ऑप्शनला क्लिक करा. तर आपण सर्वप्रथम आपले जे पहिले नाव आहे ते टाकून घ्या. नंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्या. ईमेल आयडी टाकण्याची आवश्यकता नाही. नंतर पुढे जा यावर क्लिक करा. याच्यानंतर आपल्याला मोबाईलवर एक OTP येईल. जो OTP आला आहे तो टाकून घ्या आणि पुढे जा यावर क्लिक करा. नंतर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. तर मित्रांनो, इथे नोंदणीकृत आधार क्रमांकावर पाठवलेला OTP प्रविष्ट करा. किंवा आपल्याला ही स्क्रीन समोर दिसेल. तर मित्रांनो, इथे प्रॉब्लेम असा आहे की हा OTP येत नाही आपल्याला. तर आपण इथे वेट करण्याची आवश्यकता नाही. आपण पुढे जा यावर क्लिक करा. आपला अर्ज पुढे जाईल आणि इथे आपण पासवर्ड टाकून घ्या. जो आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे तो टाका आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. पुढे जा या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपण जो विभाग निवडला होता महसूल विभाग तो वरल्याकडे दिसेल. यानंतर आपण जिल्हा आपला सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपला तालुका सिलेक्ट करा आणि आपले गाव सिलेक्ट करा. जे गाव असेल ते गाव सिलेक्ट करा आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. तर मित्रांनो, इथं आपल्या बँकेची पूर्ण डिटेल भरा. बँक नाव, शाखा कोड, IFSC कोड, जो काय असेल तो आपला अकाउंट नंबर आणि पुढे जा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला अर्ज आपण ज्या गावाला टाकला होता त्या तहसीलदार यांच्या लॉगिनला पेंडिंग राहतो. तर आपण तलाठी कार्यालयात जाऊन आपले डॉक्युमेंट सोबत घेऊन जा आणि अप्रूव्हल करून घ्या. म्हणजे आपली सहाय्यक म्हणून नोंदणी होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो.